हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल स्कॉलर स्क्वॉडमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी मॅथ्स 2 ट्रिग्नोमेट्री हा लेसन कंप्लीट केलेला. तर या व्हिडिओमध्ये मी मॅथ्स 1चा फायनान्शियल प्लॅनिंग हा लेसन शिकवणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? आपल्याला लहानपणीपासूनच सांगत आलेलं आहे की पैशांची किंमत ठेवा, पैशांचा व्यवस्थित वापर करा. कारण आपण पैसे उगाचच युजलेस गोष्टींवर स्पेंड करून टाकतो. तर आपल्या पॅरेंट्सला पैशांची किंमत माहिती आहे, कारण त्यांची जी पर्टिक्युलर सॅलरी आहे, त्यामधनं ते आपले एज्युकेशन फीज म्हणजे स्कूल फीज, ट्युशन फीज, परत आपले जे बेसिक नीड्स आहेत ते सुद्धा पुरवतात. त्यामुळे त्यांना पैशांची किंमत माहीत आहे. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? पैशांची जी वापर आहे, पैसा जो आहे त्याची व्यवस्थित प्लॅन करून केलेला वापर म्हणजेच काय? फायनान्शियल प्लॅनिंग. आता आपण फायनान्शियल प्लॅनिंगची डेफिनेशन बघूया. Every investor first spends the amount required to meet primary necessities and saves the remaining amount. प्रत्येक इन्व्हेस्टर जो आहे, प्रत्येक जो व्यक्ती आहे, त्याची जी अमाऊंट आहे म्हणजे त्याची जी सॅलरी येते, तो पहिल्यांदा काय करतो? आपले बेसिक नीड्स जे आहेत ते पुरवतो. सपोज तुम्हाला दिले 10,000, तुम्हाला 10,000 रुपीज दिलेले आहेत. तुम्हाला देणार तर नाहीये तुमचे पॅरेंट्स, तरी आपण सपोज धरूया. सपोज आपल्याला 10,000 रुपीज दिले. तुम्हाला आणि मला 10,000 रुपीज दिले. तर सगळ्यात आधी आपण काय करणार? आपण स्टेशनरीज, बुक्स वगैरे आपल्याला जे पाहिजे ते आपण घेणार त्या 10,000 रुपीज मधनं. राहिलेली जी अमाऊंट आहे, राहिलेली थोडी जी अमाऊंट आहे, सपोज आपल्याकडे 1,000 रुपीज राहिले, तर ती अमाऊंट आपण काय करणार? सेव्ह करून ठेवणार. ठीक आहे? तर एव्हरी इन्व्हेस्टर फर्स्ट स्पेंड्स द अमाऊंट रिक्वायर्ड टू मीट प्रायमरी नेसेसिटीज. प्रत्येक जो इन्व्हेस्टर आहे तो सगळ्यात आधी आपल्याकडे जी अमाऊंट आहे ती पहिल्यांदा प्रायमरी नेसेसिटीज जे आहे ते पुरवायला वापरतो आणि त्यानंतर राहिलेली जी अमाऊंट आहे तो सेव्ह करतो. One also uses these savings to make a carefully considered investments. राहिलेली जी सेव्हिंग्स आहेत, एखादा तो इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड्स तुम्ही ऐकलं असेल, म्युच्युअल फंड्स सही आहे, की जे आहे त्यात इन्व्हेस्ट करतो किंवा शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो. त्यालाच काय म्हणतात? फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग काय? पैसे जे आहेत त्यांचा व्यवस्थित प्लॅन करून केलेला वापर म्हणजे काय? फायनान्शियल प्लॅनिंग. नेक्स्ट आहेत एक्सपेन्सेस. आपण जे पैसे वापरतो काही गोष्टी घेण्यासाठी ते म्हणजे काय? एक्सपेन्सेस. आता फर्स्ट एक्सपेन्स काय आहे? प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस. प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस म्हणजे काय? आपण त्याचा जो एक्सपेन्स येणार आहे, त्याची जी व्हॅल्यू येणार आहे, ते आपण स्वतः प्रेडिक्ट करू शकतो. म्हणजे सपोज आपली स्कूल फीज, आपण आपली आपली स्कूल फीज जी आहे ती प्रेडिक्ट करू शकतो, की ही बाबा 30,000 असेल, 40,000 असेल. किंवा आपली जी गाडी, सपोज आपल्याला एक नवीन कार घ्यायची आहे, तर त्याची व्हॅल्यू किती येऊ शकते? 1,00,000 रुपीज, 2,00,000 रुपीज, तर ते आपण प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे? ह्याला म्हणतात प्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस. सेकंड आहे अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस. आता अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्सेस म्हणजे काय? जे एक्सपेन्सेस आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाहीत. सपोज आपल्या फॅमिलीमध्ये कोणाची तरी डेथ झालेली आहे. ठीक आहे? कोणाची तरी डेथ झालेली आहे. तर त्यानंतर तो एक्सपेन्स किती येणार आहे ते आपल्याला माहित आहे का? नाही. सपोज एक नॅचरल डिझास्टर आला, समजा भूकंप आला, अर्थक्वेक आला, तर त्यानंतर जे एक्सपेन्स होणार आहे आपलं नवीन घर बांधायला, तो जो एरिया आहे तो रिस्ट्रक्चर करायला, ते आपण एक्सपेन्स सांगू शकतो का? नाही. तो अनप्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे अनप्रेडिक्टेबल एक्सपेन्स असं ह्याला म्हणतात. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेज. तर यात फर्स्ट फॉर्म्युला काय आहे? कंपाऊंड इंटरेस्ट. फर्स्ट फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्ट. हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला 8th स्टँडर्ड मध्ये पण होता. त्याचा कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय? अमाऊंट इज इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. जर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट जर हवा असेल तर आपल्याला अमाऊंट मधनं प्रिन्सिपल जे आहे ते सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. आय इज इक्वल टू ए मायनस पी. आय काय आहे? ए मायनस पी आहे. सेकंड, अमाऊंट इज इक्वल टू. आता जर आपल्याला अमाऊंटची व्हॅल्यू हवी आहे तर अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे? टी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू एन. हा फॉर्म्युला काय आहे? टी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू
एन. इथे पी काय आहे? प्रिन्सिपल. आर काय आहे? रेट ऑफ इंटरेस्ट. तो रेट ऑफ इंटरेस्ट कितीही असू शकतो, 8%, 5%, 10%, कितीही. आणि एन काय आहे? नंबर ऑफ इयर, म्हणजे 2 इयर्स, 4 इयर्स, 5 इयर्स. ठीक आहे. लॉस पर्सेंट. आता येतं लॉस पर्सेंट. लॉस पर्सेंट म्हणजे काय? आपल्याला जी लॉस झालेला आहे त्याचं पर्सेंट. लॉस पर्सेंट कसं काढायचं? लॉस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस. ठीक आहे. लॉस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस. सीपी काय आहे? कॉस्ट प्राइस. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये किती व्हॅल्यू आलेली आहे ती गोष्ट करायला ते म्हणजे काय? कॉस्ट प्राइस. तसंच सेम लॉस पर्सेंट सारखं सेम म्हणजे काय? प्रॉफिट पर्सेंट. प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला काय? प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस. प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस. नेक्स्ट आहे इन्कम. इन्कमचा फॉर्म्युला काय? एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग्स. जर आपल्याला इन्कम हवी असेल तर आपण जे एक्सपेन्स केलेलं आहे आणि सेव्हिंग्स केलेले आहेत ते दोघांचं जर ऍडिशन केलं तर आपल्याला इन्कम जी आहे ती भेटते. आता हा जो फॉर्म्युला आहे त्यात अजून 2 फॉर्म्युले आहेत, ते म्हणजे फिफ्थ ना, सिक्स्थ फॉर्म्युला काय आहे ना? एक्सपेंडिचर इज इक्वल टू इन्कम मायनस सेव्हिंग्स. जर आपण इन्कम मधनं सेव्हिंग्स काढले तर आपल्याला काय भेटतं? एक्सपेंडिचर हे भेटतं. सेम तसंच सेव्हिंग साठी सुद्धा सेव्हिंग्स इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. जर आपण इन्कम मधनं एक्सपेंडिचर जे आहे ते सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय भेटतं? सेव्हिंग्स भेटतं. आता सेव्हिंग्स म्हणजे काय? आता सपोज आता तुम्हाला 10,000 रुपीज दिलेले आहेत, त्यातले तुम्ही 9,000 रुपीज जे आहेत ते स्पेंड केलेले आहेत. 9,000 रुपीज स्पेंड केले, राहिले किती? 1,000 रुपीज. आता तुम्ही त्या 1,000 रुपीजचं काय करू शकता? एफडी काढू शकता बँकमध्ये, सेव्ह करू शकता, त्याला म्हणतात सेव्हिंग्स. आता सेव्हिंग तुम्ही एफडी काढून करू शकता, परत आरडी काढून सुद्धा करू शकता बँकेत, पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा सेव्हिंग अकाउंट काढून करू शकता. ठीक आहे. तर त्याला म्हणतात सेव्हिंग. आता सेव्हिंग युजफुल कशी आहे फ्युचरमध्ये? आता इन्फ्लेशन म्हणजे काय? महागाई. महागाई जी आहे ती वाढत चाललेली आहे, ती काय कमी होणार आहे का? नाही, महागाई वाढत जाणार आहे. आता फ्युचरमध्ये जर समजा काही इन्सिडेंट झाला, त्यामध्ये तुम्हाला मनी लागणार आहे, पण तुम्ही 2017 मध्येच एक एफडी काढून ठेवलेली, सेव्हिंग्स अकाउंट, त्यात तुम्ही पैसे टाकलेले आणि तुम्ही 2017 ते 2027, आपण फ्युचर्स बघतोय, 2027 पर्यंत जर तुम्ही त्यात पैसे टाकत गेला आणि 2017 मध्ये जर तुम्हाला त्या पैशांची खूप गरज आहे तर तुम्ही ते सेव्हिंग्स अकाउंट जे आहे ते मोडून ते पैसे घेऊन तुम्ही ते वापरू शकता, त्याला म्हणतात सेव्हिंग्स. ठीक आहे. आता सेव्हिंग्सचे दुसरे फायदे काय? सेव्हिंग्स करून आपण इंडस्ट्रीज काढू शकतो, इंडस्ट्रीज, फॅक्टरीज हे काढू शकतो. त्यामुळे आपल्या इंडियाची जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे ती सुद्धा वाढते. ठीक आहे. हे झाले सेव्हिंग्सचं. आता इन्व्हेस्टमेंटचं काय? आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? आता तुम्ही जे राहिलेले 1,000 रुपीज जे आहेत ते जर सेव्ह करण्याच्या ऐवजी जर तुम्ही इन्व्हेस्ट केले कुठे, म्युच्युअल फंड्समध्ये आणि किंवा शेअर्समध्ये जर इन्व्हेस्ट केले तर ते सुद्धा फायदेशीर आहे. हे म्हणजेच इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुम्ही कुठेतरी ते पैसे जे आहेत ते गुंतवणूक करत आहात. नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट 6.1. आता आपण प्रॅक्टिस सेट कडे जाऊया. तर प्रॅक्टिस सेटचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे? अलका स्पेंड्स 90% ऑफ द मनी दॅट शी रिसिव्ह्ज एव्हरी मंथ अँड सेव्ह रुपीज 120. हाऊ मच मनी डज शी गेट मंथली? म्हणजे अलका जी आहे तिला जे मंथली पैसे भेटतात त्यातलं 90% जे आहे ती स्पेंड करून टाकते. 90% जी आहे ती स्पेंड करून टाकते आणि सेव्ह किती करते? 120 रुपीज पर मंथ ती सेव्ह करते. आता आपल्याला फाइंड काय करायचंय? हाऊ मच मनी डज शी गेट मंथली? तिला महिन्याला किती पैसे भेटतात? ठीक आहे. आता आपण हे सॉल्व करूया. लेट हर मंथली इन्कम
मंथली इन्कम डी एक्स. आपण तिची मंथली इन्कम जी आहे ती आपण एक्स म्हणून मानूया. आता ती स्पेंड किती करते? एक्सपेंडिचर इज इक्वल टू 90%. एक्सपेंडिचर किती आहे? 90%. आणि सेविंग किती आहे? सेविंग इज इक्वल टू, सेविंग किती करते ती? 120 रुपीज ती सेव्ह करते. 120 रुपीज ती सेव्ह करते. आता एक्सपेंडिचर आहे 90%. देअरफॉर एक्सपेंडिचर 90% ऑफ एक्सपेंडिचर इज इक्वल टू 90% ऑफ एक्स. 90% ऑफ एक्स. एक्स म्हणजे काय? मंथली इन्कम. इन्कमचं 90% जे एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे एक्सपेंडिचर इज इक्वल टू 90% ऑफ एक्स, विच इज इक्वल टू 90/100% मध्ये आहे. पर्सेंटेज म्हणजे काय? 90/100 एक्स. ठीक आहे. आपल्याला एक्सपेंडिचर इज इक्वल टू काय भेटलं? 90/100 एक्स. आता इन्कमचा फॉर्म्युला काय आहे? इन्कम इज इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेविंग्स. इन्कमचा फॉर्म्युला काय आहे? एक्सपेंडिचर प्लस सेविंग्स. आता इन्कम आपण काय धरलेली आहे? इन्कम बी एक्स. एक्स इज इक्वल टू एक्सपेंडिचर काय भेटलं? 90/100 एक्स प्लस सेविंग्स किती आहे तिची? 120. सेविंग्स काय आहे? 120. आता हा जो एक्स आहे तो आपण इकडे घेऊया. ठीक आहे. हा जो 120 आहे तो आपण या साईडला घेऊया. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येणार? एक्स मायनस 120. आता या साईडला जो आहे 120 तो आहे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो त्या साईडला जाताना काय होणार? निगेटिव्ह होणार. म्हणजे एक्स मायनस 120 इज इक्वल टू 90/100 एक्स. 90/100 एक्स. ठीक आहे. आता आपल्याला एक्स मायनस 120 इज इक्वल टू 90/100 एक्स ही व्हॅल्यू भेटलेली आहे. त्यानंतर आपण ह्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय भेटणार? 100 इन ब्रॅकेट एक्स मायनस 120. 100 इन ब्रॅकेट एक्स मायनस 120 इज इक्वल टू 90/100 एक्स. ठीक आहे. ही आपण ह्याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला काय भेटणार? 100 इन ब्रॅकेट एक्स मायनस 120 इज इक्वल टू 90/100 एक्स. आता आपण ही जी व्हॅल्यू आहे ती सिम्प्लिफाय करूया. इथे जी 100 इथला कॅन्सल होऊन जाणार आणि इथे काय राहणार? एक्स हा राहणार. ठीक आहे. आता जर आपण हे सॉल्व केली, ही इक्वेशन जी आहे ती जर आपण सॉल्व केली, तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटते? 100x. 100 मल्टिप्लाइड बाय एक्स 100x मायनस 100 इंटू 120 किती येणार? 12,000. 100x मायनस 12,000 इज इक्वल टू 90x. ठीक आहे. Therefore 12,000 इज इक्वल टू 100x मायनस 90x. हा जो 100x आहे तो ह्या साईडला जाणार. हा पॉझिटिव्ह मध्ये आहे, तो तिकडे गेला निगेटिव्ह होणार, म्हणजे 100x मायनस 90x. 100 मधनं 90 गेले किती राहतात? 10x. Therefore x इज इक्वल टू 12,000 डिवायडेड बाय 10. आता हा 0 कॅन्सल होणार, हा 0 कॅन्सल होणार. x इज इक्वल टू 12,000. म्हणजे अलकाची आपल्याला मंथली इन्कम काय भेटली? 12,000. मंथली इन्कम काय भेटली? 12,000. फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे, लिहून घ्या.
सेकंड आहे सुमित बोरोड अ कॅपिटल ऑफ ₹50,000. सुमितने एक कॅपिटल बोरो केला, तो आहे 50,000चा, टू स्टार्ट हिज फूड प्रोडक्ट्स बिझनेस. इन द फर्स्ट इयर ही सफर्ड अ लॉस ऑफ 20%. लॉस किती होता? 20% हा लॉस होता. ही इन्व्हेस्टेड द रिमेनिंग कॅपिटल इन अ न्यू स्वीट्स बिझनेस. आता 50,000 जे आहे, फर्स्ट त्यानं किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलं? 50,000 हे कॅपिटल इन्व्हेस्ट केलं. त्यात त्याला लॉस कितीचा? पहिल्या वर्षातच त्याला लॉस किती भेटला? 20%चा. मग त्याने ते बिझनेस बंद केला. राहिलेले जे कॅपिटल आहे ते त्याने दुसरा बिझनेस काय? स्वीट्स बिझनेसमध्ये टाकलं. अँड मेड अ प्रॉफिट ऑफ 5%. त्यात त्याला प्रॉफिट कितीचं भेटलं? 5%चं. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस कम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे? त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला? आणि जर प्रॉफिट झाला असेल तर त्याची व्हॅल्यू किती, लॉस झाला असेल तर त्याची व्हॅल्यू किती, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर सगळ्यात आधी कॅपिटलची व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल इज इक्वल टू 50,000. कॅपिटल इज इक्वल टू 50,000. लॉस पर्सेंट किती आहे? 20%. ठीक आहे. विथ न्यू कॅपिटल, आता ह्या कॅपिटलमध्ये लॉस पर्सेंट किती होता? 20%. विथ न्यू कॅपिटल प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू किती? 5%. म्हणजे नवीन कॅपिटल सोबत त्याला प्रॉफिट पर्सेंट किती भेटला? 5%. आता हे झालं. त्यानंतर लॉस इज इक्वल टू, आता आपल्याला लॉस पर्सेंट दिलंय, आपल्याला लॉस फाइंड करायचंय. लॉस इज इक्वल टू काय? लॉस पर्सेंट. ठीक आहे. लॉस पर्सेंट डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस. हा फॉर्म्युला हा वाला फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस. तर लॉस पर्सेंटची व्हॅल्यू किती आहे? 20%. 20. कॉस्ट प्राइस काय आहे? 50,000. हा 50,000. आता ह्याची व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार? ही व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर ही व्हॅल्यू काय आहे? सॉरी, इथे पर्सेंट आहे ना. 20/100 मल्टिप्लाइड बाय 50,000. सॉरी, माझ्याकडून मिस्टेक झालेली. लॉस पर्सेंट आहे, पर्सेंट काय येतो? 20/100. 20% म्हणजे काय? 20/100 म्हणजेच 20/100 मल्टिप्लाइड बाय 50,000. आता जर आपण हे सॉल्व केलं, हे 2 0 कॅन्सल झाले. 20 मल्टिप्लाइड बाय 500. 20 मल्टिप्लाइड बाय 500 किती येतं? 10,000. ठीक आहे. 20 मल्टिप्लाइड बाय 500 किती होतं? 10,000. म्हणजे आपल्याला लॉस काय भेटला? 10,000. आता अमाऊंट इज इक्वल टू, अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे? इंटरेस्ट मायनस प्रिन्सिपल. आता इथे जी अमाऊंट आहे 50,000 मायनस जो लॉस आहे तो 10,000. राहिले किती? 50,000 मधनं 10,000 मायनस केले तर किती राहतात? 40,000. म्हणजे आपल्याला अमाऊंट काय भेटली? 40,000. त्यानंतर हे झालं लॉसचं. आता घेऊया प्रॉफिट पर्सेंट. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट पर्सेंट नाही, प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट पर्सेंट ऑलरेडी आहे. प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट पर्सेंट अपॉन कॉस्ट प्राइस. आता इथे प्रॉफिट पर्सेंट किती दिलेला आहे? 5% दिलेला आहे. प्रॉफिट पर्सेंट 5/100 मल्टिप्लाइड बाय कॉस्ट प्राइस. आता किती घ्यायची? 40,000 घ्यायची आपण कॉस्ट प्राइस.
आता इथे 40,000 का घेतली, 50,000 का नाही घेतली? कारण 50,000 जी होती ती फर्स्ट बिझनेससाठी होती आणि जर आता आपल्याला न्यू कॅपिटल, आता आपल्याला हा काय भेटला? न्यू कॅपिटल. हा आहे न्यू कॅपिटल. आता न्यू कॅपिटलची प्रॉफिट काय आहे? प्रॉफिट पर्सेंट काय आहे? 5%. त्यामुळे आपण कॉस्ट प्राइस काय घेणार? 40,000 घेणार. आता ते 2 झिरोज कॅन्सल झाला. 5 × 400 किती येतं? 2000. 5 × 400 किती येतं? 2000. आता अमाऊंट लेफ्ट, therefore अमाऊंट लेफ्ट किती आहे? 40,000 प्लस 2000. हे दोन जे अमाऊंट आहेत, ही अमाऊंट आणि ही अमाऊंट जी आहे, कारण त्याला प्रॉफिट झालेला आहे म्हणजे अमाऊंट काय होणार? ऍडिशन होणार. आता 40,000 प्लस 2000 किती येतं? 42,000. म्हणजे अमाऊंट लेफ्ट, आता त्याच्याकडे अमाऊंट लेफ्ट किती आहे? 42,000 ही अमाऊंट लेफ्ट आहे. नेक्स्ट आहे आता लॉस. therefore लॉस इज इक्वल टू 50,000 आणि इथं लॉस पर्सेंट किती? सॉरी, लॉस पर्सेंट नाही. आता लॉस इज इक्वल टू काय येणार? हे जे 50,000 आहे त्यातनं 42,000 सबस्ट्रॅक्ट करूया. 50,000 मायनस 42,000 किती राहतात? 8,000. आपला आन्सर काय आला? लॉस इज इक्वल टू 8,000. म्हणजे त्याला लॉस किती झालेला आहे? 8,000 रुपीज त्याला लॉस झालेला आहे. सेकंड क्वेश्चन झालेला आहे, लिहून घ्या. थर्ड आहे निखिल spent 5% of his monthly income on his children's education. त्याची जी मंथली इन्कम आहे त्यातले 5% त्यानं चिल्ड्रनच्या एज्युकेशन फीजवर स्पेंड केले. इन्व्हेस्टेड 14%, त्याने 14% जे आहे ते इन्व्हेस्ट केले इन शेअर्स. कशात इन्व्हेस्ट केले? शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले. डिपॉझिटेड 3% इन बँक, त्याने बँकमध्ये 3% डिपॉझिट केले. अँड यूज 40% फॉर हिज डेली एक्सपेन्सेस, आणि 40% जे आहेत 40% त्याने डेली एक्सपेन्सेससाठी वापरले. ही वॉज लेफ्ट विथ अ बॅलन्स ऑफ 19,000. आता हे सगळे एक्सपेन्स करून त्याच्याकडे 19,000 रुपीज हा बॅलन्स राहिलेला. ठीक आहे. व्हॉट वॉज हिज इन्कम दॅट मंथ? आता त्या मंथची त्याची इन्कम काय होती ती आपल्याला फाइंड करायची. ठीक आहे. आता निखिल्स एक्सपेंडिचर इज इक्वल टू, निखिलने कशावर एक्सपेंडिचर केले? चिल्ड्रन्स एज्युकेशनवर. किती? चिल्ड्रन्स चिल्ड्रन्सच्या एज्युकेशनवर किती टक्के केले? 5% चिल्ड्रन एज्युकेशनवर केले. ठीक आहे. इन्व्हेस्ट किती केले? इन्व्हेस्टेड 14%. बँकमध्ये डिपॉझिट किती केले? 3%. ठीक आहे. आणि जे 40% जे आहे ते डेली एक्सपेन्सेस साठी वापरले. डेली एक्सपेन्सेस किती? 40%. आता या सगळ्यांची टोटल काय येते? 62%. म्हणजे जे अमाऊंट आहे त्यातली जी 62% आहे ते त्याने स्पेंड केलेली आहे. आता त्याच्याकडे बॅलन्स किती आहे? 90,000चा. बॅलन्स इज इक्वल टू 90,000. आता बॅलन्स किती राहिले? 90,000. ठीक आहे. म्हणजेच हेच काय ना, सेव्हिंग्स. बॅलन्स म्हणजेच काय? सेव्हिंग्स. ठीक आहे. आपल्याला सेव्हिंगची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता एक्सपेंडिचर इज इक्वल टू, सगळ्यात आधी आपण इन्कमला घेऊया.
ठीक आहे. इन्कम इज इक्वल टू एक्स. आपण इन्कमला काय घेऊया, एक्स म्हणून घेऊया. देअरफॉर एक्सपेंडिचर इज इक्वल टू एक्सपेंडिचर किती आहे, 62% हा एक्सपेंडिचर आहे. 62% ऑफ एक्स विच इज इक्वल टू 62/100 एक्स. ठीक आहे. 62% ऑफ एक्स म्हणजे काय, 62/100 एक्स. आपल्याला एक्सपेंडिचरची व्हॅल्यू भेटली. आता सेव्हिंग्सचा फॉर्म्युला काय आहे, सेव्हिंग्स इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. इन्कम मधनं आपण एक्सपेंडिचर काढलं तर आपल्याला काय भेटतं, सेव्हिंग्स भेटतं. आता सेव्हिंग्स काय आहे, 19,000 हे त्याचं सेव्हिंग्स आहे. इन्कम काय आहे, आपण इन्कमला काय कन्सिडर केलंय, एक्स म्हणून कन्सिडर केलेलं आहे. इन्कम इज इक्वल टू एक्स मायनस एक्सपेंडिचर काय आहे, 62/100 एक्स. 62/100 एक्स. ठीक आहे. 62/100 एक्स ही इक्वेशन आपल्याला भेटलेली. त्यानंतर आता 19,000 इज इक्वल टू 100 इकडे क्रॉस मल्टिप्लाय होणार, म्हणजेच 100x मायनस 62x अपॉन 100. 100x मायनस 62x अपॉन 100. आता हा जो 100 आहे तो आपण इकडे घेऊया, म्हणजे हा डिवाइडचा साईन करणार, मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. म्हणजेच 19,000 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू 100x मायनस 62x. ठीक आहे. आता 19,000 इंटू 100 किती येतं, 19 लाख विच इज इक्वल टू 100 मायनस 62 किती येतं, 38. Therefore x is equal to 19 lakh divided by 38. ठीक आहे. आता 19 1 जा 98, 19 2 जा 38, टर्म्स कॅन्सल होणार. 19 1 जा 5. ठीक आहे. आणि 38 2 जा. आता 1 lakh डिवायडेड बाय 2 किती येतं, 1 lakh डिवायडेड बाय 2 किती येतं, 50,000. 1 lakh डिवायडेड बाय 2 किती येतं, 50,000. म्हणजे आपल्याला इन्कम त्याची मंथली इन्कम काय भेटली, 50,000. ठीक आहे. म्हणजे त्याची मंथली इन्कम काय आहे, 50,000. थर्ड क्वेश्चन झालेला आहे, लिहून घ्या. आता हा जो फोर्थ क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला होमवर्कला देते. ह्याचा आन्सर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता फिफ्थ क्वेश्चन आहे, समीरा स्पेंट 90% ऑफ हर इन्कम अँड डोनेटेड 3% फॉर सोशली युजफुल कॉजेस. समीराने आपली जी इन्कम आहे त्यातलं 90% जे आहे ते स्पेंड केलं, 3% तिने सोशली युजफुल कॉजेससाठी डोनेट केलं. इफ she was left with rupees 1,750. तिच्याकडे लास्टला किती राहिले, 1,750 रुपीज राहिले ॲट द एंड ऑफ द मंथच्या शेवटी. व्हॉट वॉज हर ॲक्च्युअल इन्कम. आता ही जी ॲक्च्युअल इन्कम काय आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे. लेट समीराज मंथली इन्कम बी एक्स. आपण समीराची जी मंथली इन्कम जी आहे ती आपण एक्स म्हणून कन्सिडर करूया. आता एक्सपेंडिचर, आता तिने दोन गोष्टींवर एक्सपेंडिचर केलेला, एक्सपेन्स केलेले. ती म्हणजे काय, स्पेंड किती केले,
स्पेंड इज इक्वल टू 90% आणि डोनेट किती केले, डोनेटेड इज इक्वल टू 3%. आता तिने 90% जे आहे ते स्पेंड केले आणि 3% जे आहेत ते डोनेट केलेले आहेत. ठीक आहे. आणि तिच्याकडे मनी लेफ्ट इज इक्वल टू मनी किती राहिला तिच्याकडे 1700 रुपीज. हे एवढं तिच्याकडे राहिलेलं आहे. आता टोटल इन्कम इज इक्वल टू, सगळ्यात आधी हे जे 90% आहे ते एक्सपेंडिचरचं 90% आहे, म्हणजे काय 90/100x आणि हे 3 जे पर्सेंट आहे ते काय आहे 3/100x. ठीक आहे. आता टोटल इन्कम इज इक्वल टू मनी स्पेंड प्लस मनी डोनेटेड प्लस मनी लेफ्ट. ठीक आहे. आता ते टोटल इन्कम जे आहे ते म्हणजे काय, तिने किती मनी स्पेंड केलं, किती मनी डोनेट केलं आणि किती तिच्याकडे राहिलेलं आहे, या सगळ्यांचं समेशन म्हणजे काय टोटल इन्कम. आता मनी स्पेंड किती केलं 90% म्हणजे काय 90/100x 90/100x प्लस मनी डोनेटेड किती आहे 3% म्हणजेच काय 3/100x प्लस मनी लेफ्ट किती आहे 1750 रुपीज 1750 रुपीज. आता जर ही इक्वेशन आपण सॉल्व्ह केली तर आपल्याला काय भेटते 100x/100x इज इक्वल टू 1750. ठीक आहे. हे आपल्याला असं इक्वेशन भेटतं. 100x डिवाइडेड बाय 100x इज इक्वल टू 1750 रुपीज. ठीक आहे. त्यानंतर 100x अपॉन 100x मायनस 90 प्लस 3 किती 93x अपॉन 100 इज इक्वल टू 1750. ठीक आहे. 100x मायनस 93x इज इक्वल टू 1750. आता 100 मधनं 93 गेले किती राहतात 7 अपॉन 100 इज इक्वल टू 1750. 7/100 काय आली 1750 ही व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. Therefore 7x इज इक्वल टू काय येणार 1750 इंटू 100. हा जो 100 आहे तो इकडे जाणार म्हणजे डिवाइडचं काय होणार मल्टिप्लाय 1750 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे व्हॅल्यू काय भेटणार 175,000 म्हणजे 1,75,000 ही व्हॅल्यू आपल्याला भेटणार. आता x ची व्हॅल्यू काय येणार 1,75,000 डिवायडेड बाय 7. आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण डिवाइड करूया. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 5 जा 35 म्हणजेच 25,000. म्हणजे आपल्याला x इज इक्वल टू काय भेटला x इज इक्वल टू 25,000. म्हणजे समीराची मंथली इन्कम काय आहे 25,000 रुपीज जी आहे ती त्याची मंथली इन्कम आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 6.1 आणि फायनान्शियल प्लॅनिंगचं इंट्रोडक्शन हे शिकवलेलं आहे. मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.